नमस्कार. छत्रपती संभाजीनगरमधील सर्व आदिवासींना माझा सप्रेम नमस्कार. आज कोळी महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहून आमदार रमेशदादा पाटील यांच्या आदेशाने व तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील बांधवाच्या जातीचे दाखले व जातवाद्यता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळणे व रक्तनात्यातील समाज बांधवांना जातवाद्यता प्रमाणपत्र मिळण्याबाबत दिनांक 20/10/23 रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने तातडीने परिपत्रक काढण्याबाबत आपण महाराष्ट्र शासनाला पत्र पाठवत आहोत. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला आपण आज निवेदन दिलेलं आहे. सदर प्रश्न या महाराष्ट्र शासनाचा 20 ऑक्टोबर 2023 रोजीच्या बैठकीच्या इतिवृत्ताप्रमाणे त्याची अंमलबजावणी व्हावी आणि सर्वांना आदिवासी समाजाला सुलभरित्या जात प्रमाणपत्र व जातवाद्यता प्रमाणपत्र मिळणे कामी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोळी महासंघाच्या वतीने निवेदन दिलेले आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो असता तिथं आदरणीय जिल्हाधिकारी साहेब उपस्थित नव्हते. मग आम्ही निवासी उपजिल्हाधिकारी त्यांना निवेदन देऊन सदर प्रश्न व आमचं जे निवेदन आहे तर ते शासनाला त्वरित पाठवावं असं आम्ही त्यांना विनंती केली. त्यानंतर आम्ही आदरणीय विनय गौडा साहेब जिल्हाधिकारी यांच्याकडं ॲडिशनल आयुक्त कार्यालयाचा चार्ज असल्यामुळं आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी इथं आयुक्त कार्यालयात आलो आणि सविस्तर या प्रश्नाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सकारात्मक आमच्याशी चर्चा करून सदर तुमचं निवेदन आम्ही महाराष्ट्र शासनाला पाठवू, त्यामध्ये काही अडीअडचणी असतील तर शासनाशी आम्ही चर्चा करून लवकरात लवकर तुमचा प्रश्न आम्ही निकाली काढण्याचा माझ्या वतीनं मी प्रयत्न करणार आहे असं आमच्यासोबत त्यांनी सकारात्मक चर्चा करून आमचं समाधान केलं. व त्यानंतर आम्ही आयुक्त कार्यालयामध्ये बाहेर येऊन त्यावर सविस्तर चर्चा केली. या निवेदन देतेवेळेस आमच्यासोबत बहुसंख्येने कोळी महासंघाचे पदाधिकारी होते. त्यामध्ये प्रामुख्याने माधवजी बुधवारे, सचिनजी गोदे, मी स्वतः चंद्रकांत घोडके, डॉक्टर देवबोने व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर आम्ही समाज बांधवांनी सविस्तर चर्चा केली व यानंतर पुढचं दिशा ठरवली. धन्यवाद. जय हिंद, जय आदिवासी.